भगवान श्रीकृष्णानंच ते सगळं कृष्ण म्हटलं की अशा आनंदाचे खरोखर सगळी कंपनं आपल्या रोमारोमामधनं व्हायला लागतात. कारण आपल्याला बालपणापासून कृष्णाचं चरित्र माहिती आहे, त्याच्या बाललीला माहिती आहे. नंतर मग गोकुळ आणि वृंदावनानंतर मथुरेला आल्यानंतर आणि मग नंतर हे जे काही महाभारत घडलेलं आहे ते सगळ्याच्या गोष्टी सगळ्यांना अगदी चांगल्या हृदयात ठसलेल्या आहेत, सगळ्यांच्या अगदी बालपणापासून ठसलेले आहेत. आपण लहानपणापासून चित्रमय रामायण, चित्रमय महाभारत हे सगळं बघत आलेलं आहे, शंका विचारत आलेलं आहे. आपल्या घरामध्ये सत्संगी झालेले आहेत, अनेक साधू संत संन्यासी आपल्या घरामध्ये आलेले आहेत. आणि कर्मधर्म साहेब आमचे वडील डॉक्टर जे व्ही कुलकर्णी संस्कृतचे डॉक्टर आहेत, ते सांगलीचेच. त्यांनी सिटी हायस्कूलमध्ये शंकरशेठ स्कॉलरशिप त्यांना प्राप्त झाली आणि 36-37 सालामध्ये 1900. आणि त्यानंतर त्यांनी संस्कृतच विषयामध्ये PhD केली 66 साली. आणि मग पुण्याच्या वाडिया, कोल्हापूरचं राजाराम कॉलेज, गोखले कॉलेज, इथलं कन्या विद्यालय, देशमुख इथले होते ना, ते म्हणायचे तुम्ही आमच्या इथे या. मग म्हणून ते सांगलीची प्रेम होतं ना. मग 65 नंतर सुद्धा सांगलीतून त्या मित्रांच्या सान्निध्यात येऊन त्यांनी मुद्दा म्हणून सांगलीची पण सेवा केली. आणि आम्हाला नेहमी सांगलीबद्दल इतकं खूप खूप सांगायचं. मी अगदी 2-3 वर्षाचा असताना सांगली जिल्ह्यात होतो, पण नंतर कोल्हापुरात गेलो. परंतु सांगलीबद्दलचं वर्णन आमच्या घरामध्ये खूप असायचं आणि इथले अनेक लोक, अनेक साधू संत इथे यायचे. सांगलीत आलं तर कोटणीस महाराज, परमपूज्य आपले केळकर महाराज, या सगळ्यांचे आता हे समोर जे फोटो आहेत ते सगळ्यांचे पार मी डोकं टेकून अनेक वेळा त्यांच्याबरोबर बसलेलं आहे. वडिलांचं त्यांची चर्चा चालू असताना सुद्धा त्यांच्या शेजारी बसलेलं असायचं. त्यामुळे त्यांचे सुद्धा आशीर्वाद अगदी जवळ घेऊन प्राप्त झालेत. आणि कोटणीस महाराजांच्या इथनं आम्ही जेव्हा जायचो तेव्हा वडील म्हणायचे हे जगतातलं एक महान केंद्र आहे, इथली कंपनी जगभर जातात, असं मला अगदी मी शाळेत 5वी, 6वी, 7वीला असताना त्यांनी मला सांगायचे. त्यामुळे त्यांच्यावर तिथं जाणं व्हायचं दोन्हीकडं. त्यामुळे ते वातावरण सांगलीचं मला इतकं आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत परिपूर्ण आहे. आणि आपण सगळे भाग्यवान आहे. सांगलीमधले संस्कार आध्यात्मिकच आहेत. घराघरामध्ये सत्संग होतात किंवा चर्चा होतात आणि एक आत्मिक सामर्थ्य प्रत्येकाचं एक सात्विकतेकडे वळलेलं आहे. आणि संतांच्या सानिध्यात आलं की ती सात्विकता शुद्धतेकडे वळते. म्हणून आणि ते ज्या ठिकाणी घडतं तिथे जाणं म्हणजे एखाद्या मोठ्या तीर्थस्थळाला भेट दिल्यासारखं आहे. त्यामुळं सांगलीचं जे दैवत आहे ते गणेश आहे. परंतु दुसरा भाग म्हटलं तर सद्गुरू सानिध्य इथे अपरंपार सर्वांना पूर्णत्वानं लाभलंय आणि याची कल्पना सगळ्या जगतामध्ये गेलेली आहेत हे मला इथे आल्यावर जाणवतं. तेव्हा परमपूज्य रेवणकर महाराजांनी जेव्हा मला फोन 1-2 महिन्यापूर्वी केला असेल त्यावेळी मी म्हटलं हो नक्की येतो. कारण तुम्ही इथलं हे वातावरण पण आणि हे पुरातन म्हणण्यापेक्षा जवळजवळ 1860 सालचं मला वाटते हे मंदिर किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा कदाचित असेल. तर तिथे ही परंपरेने जे पूजा अर्चा जपजाप्य त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, त्यामुळे इथलं वातावरण म्हणजे कणाकणामध्ये भगवंताचं स्वरूप भरलेलं आहे. त्यामुळे इथे आलं की ती ऊर्जा जी आहे ती आपल्याला सगळ्या सत्संगींना मिळत असते. तर हा प्रसाद इथे घेण्यासाठीच मला आणि सेवा म्हणून भगवंताची परमपूज्य गजानन महाराजजी गणगणात होते. तर हे सगळं बाह्य जगतामध्ये आपण अलिप्त राहून आत्मज्ञान कसं प्राप्त केलं पाहिजे हेच आपल्याला हे सगळे संत सांगतात. मग उद्धरण जे आहे ते परमपदाला उच्च अवस्थेला प्राप्त होणं हे उद्धरेत आत्मना आत्मानम. प्रत्येकानं आपला उद्धार करून घ्यावा. उत म्हणजे उच्च परमश्रेष्ठ तत्वाची अनुभूती ती कुठे घ्यायची असते, कशी घ्यायची असते. जो जीवात्मा आहे, जीव ब्रह्मैव नापरा, पण अज्ञानी जीवाला ते स्पष्ट दिसत नाही. कारण जसं एखाद्या आकाशामध्ये ढग आल्यावर चंद्र दिसत नाही, सूर्य दिसत नाही, तारे दिसत नाही, त्याचबरोबर आरशावरती धूळ आली तर प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, किंवा सागर किंवा तलावामध्ये जर लाटा असतील तर त्याचं तळ स्पष्ट दिसत नाही. तर हे जे काही ढग म्हणा किंवा लाटा म्हणा किंवा धूळ धुळा म्हणा, ही सगळी जी किलमिशे आहेत ही सगळी गेल्यानंतर
जेव्हा शांत